मीटर चालू झालं. हा आता काही झालं का नाही? मीटर चालू आहे ना? हो द्या. विजू माईक द्या मला. माईक हा. हॅलो त्याला करू दे. फिरून घे. चला आता मी वाट न पाहता कार्यक्रम चालू करतो. शेतकरी हा मुळात चंद्रयान वरती पाठवण्यात अवकाशात पाठवणाऱ्यापेक्षाही मोठा संशोधक आहे. कारण शेतीमध्ये जे वेगवेगळे घटक असतात हे चंद्रयानापेक्षाही कठीण घटक आहे. त्याच्यामुळे शेती हा जगातला सगळ्यात कठीण विषय आहे. म्हणून नेक्स्ट सुप्त अवस्थेत गेलेल्या शेतकऱ्याला जागं करण्यासाठी युगात्मा शरद जोशी मैदानात उतरले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना जागृत केलं. म्हणून आज हा कार्यक्रम मी इथे बोलण्यास उभा आहे. नेक्स्ट आता गेल्या 2 वर्षामध्ये शेतकरी संघटनेने 2 मोठे कामं केलेले आहेत. सगळ्यात पहिलं मोठं काम म्हणजे भारतीय कीटकनाशक नियम 1971 या नियमामध्ये 50 वर्षांनी बदल घडून आणला. आता पेस्टिसाइड उत्पादक कंपन्यांना फवारणीचा पाण्याचा पीएच त्यांच्या माहिती पत्रकावरती ठळक अक्षरात हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेत लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा जो बदल घडून आणला तो 15 जानेवारीला आलेला आहे. आता कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांना कापसाच्या पाकिटाबरोबर कापूस उत्पादनाची सगळी मूलभूत माहिती द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये जमिनीचा पोत, जमिनीचा पीएच, तो सिंचनासाठी आहे का की कोरडवाहूसाठी आहे, आणि सगळे खतं. आजपर्यंत आपले फक्त NPK वरती बोर्ड करण्यात आली, पण आता कापूस बियाणे उत्पादकांना सगळे मायक्रोन्यूट्रिएंट सहित सगळे खतं लिहावे लागणार आहे. कारण मायक्रोन्यूट्रिएंटचं महत्व असं आहे की मायक्रोन्यूट्रिएंट्स हे जसं आपण व्हिटॅमिनची कॅप्सूल घेतो तसे ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे. आणि ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण वापरत नसल्यामुळे आपल्याकडे कापसाची गुणवत्ता, भारताच्या कापसाची गुणवत्ता खूप मोठा इश्यू झालेला आहे. नेक्स्ट आता हा जो बदल घडवून आणलेला आहे हे केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या 445व्या मीटिंग मध्ये 19 एप्रिल 2024 ला हा बदल झालेला आहे. हा बदल करण्यासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळासोबत 2 वर्ष सातत्याने भांडावं लागलं.
त्यांनी शेवटी ICAR कडनं मागवलं. ICARने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही फवारणी पाण्याचा pH सांगणार नाही तोपर्यंत फवारणीची कार्यक्षमता वाढणार नाही. विशेषतः जे लोक कडुलिंबाचा अर्क तयार करतात, कडुलिंबाचा अर्क हा अत्यंत pH साठी सेन्सिटिव्ह आहे. समजा जर आपल्याकडचं अल्कधर्मी पाणी pH 8 आहे, त्या पाण्यात जर तुम्ही कडुलिंबाचा अर्क तयार करायचा प्रयत्न केला तर कडुलिंबाचा अर्क तयारच होत नाही, कारण तो 22 तासात निष्क्रिय होतो. त्याच्यामुळे आता प्रत्येक कीटकनाशकासोबत फवारणीचा pH नमूद करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा बदल जर घडून आणला, नेक्स्ट, हा कापूस बियाण्याच्या बाबतीत हा केंद्राने खूप फास्ट मान्य केलं. आम्ही 12 डिसेंबर 2012 पत्र लिहिलं केंद्राला की कापूस उत्पादनाच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या तर तुम्ही आम्हाला सांगा. त्याची जात काय आहे, त्याची प्रजाती काय आहे, सगळ्यात मुख्य म्हणजे आता त्यांना लेबलवरती लिहावं लागणार आहे की बियाणे उगवल्यानंतर त्याच्यात बीटी प्रथिनाची कार्यक्षमता किती दिवस राहणार आहे. हे बीटी कार्यक्षमता आपल्याला माहित नव्हती, कारण वेगवेगळ्या व्हेरायटीज मध्ये वेगवेगळी कार्यक्षमता निदर्शनास आलेली आहे. नेक्स्ट, आता हा GR आहे कापसाच्या किमतीचा, जो आपण ऊसासारखी FRP किंमत आहे. नेक्स्ट 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 हा, आता याच्यामध्ये आपल्याला कापसाच्या फायबर प्रमाणे त्यांच्या किमती आहे. आता आपल्याला 7400च्या वरती रेट मिळत नाही. आपल्या इथे कधी 8700चा कापूस तयारच होत नाही, कारण आपल्याला त्या किमतीचा कापूस माहित नाही आहे. म्हणून आता बियाणे उत्पादकांना त्या पाकिटावरती लिहून द्यावं लागणार आहे की ह्याच्यातून उत्पादित कॉटनची सुताची लांबी किती असणार आहे. त्या सुताच्या लांबीनुसार आपल्याला कापूस निवडता येईल, त्याप्रमाणे कापसाचं उत्पादन घेता येईल. नेक्स्ट, हा ओलाव्याचा मुद्दा आहे. 8% ओलावा कमी पाहिजे. 8 ते 12% दरम्यान जर ओलावा असेल तर जितका ओलावा असं वाढेल तेवढी ते MSP कमी करतात. नेक्स्ट, आता कापूस ही औद्योगिक आहे, म्हणजे औद्योगिकसाठी रॉ मटेरियल आहे. त्याच्यासाठी बघा आता नेक्स्ट, स्टेपल लेंथ 27.5 ते 32 मिलीमीटर लांबीचा कापूस आपल्या देशात 70 ते 75% तयार होतो आणि 2 ते 3% एक्स्ट्रा लेंथ स्टेपलचा कापूस निर्माण होतो. नेक्स्ट नेक्स्ट, आता 1947 नंतर देशात कापसात जे स्थित्यंतर आलं, 1947 मध्ये आपल्या देशात लांब धाग्याचा व मध्यम लांब धाग्याचा कापूस तयार होत होता. पण हळूहळू गेल्यानंतर आता आपल्या देशामध्ये ज्या कापसाच्या गठाणी उत्पादकांना आयात करावे लागतात तो एक्स्ट्रा लॉंग स्टेपल लेनचा, जो अमेरिकेतनं येतो कापूस, इजिप्तमध्ये येतो, ऑस्ट्रेलियामधनं येतो, हा कापूस आपल्याकडे तयार होत नाही. आता आपल्याला कापसाचं उत्पादन आपल्याला मनाला वाटेल तसं घ्यायचं नाही. आपल्याला इंडस्ट्रीच्या गरजेनुसार कापसाचं उत्पादन घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला ही सगळी माहिती होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता आपल्याकडे शॉर्ट स्टेपलचा आखूड धागाचा कापूस आपल्याकडे शॉर्ट सप्लाय आहे. त्याच्यावरती आपल्याला म्हणजे त्याचं उत्पादन करावं लागेल. मीडियम आणि लॉंग स्टेपलचा कापसाच्या मध्ये खूप डोकं घालायची इच्छा नाही आहे. त्या मीडियम आणि लॉंग स्टेपलच्या कापसाचं भरमसाठ उत्पादन होत असल्यामुळे कापसाचे भाव पडतात आणि एक्स्ट्रा लॉंग स्टेपलचा परत शॉर्ट सप्लाय आहे. मग आपल्याला ज्या गोष्टीचा शॉर्ट सप्लाय आहे तो कापूस उत्पादन करण्याकडे आपल्याला परत जावं लागेल. नेक्स्ट, आता हा जो ड्रॉट प्रोन म्हणजे दुष्काळ प्रवण एरिया, दुष्काळ प्रवण एरियाची मला काळजी नाही आहे, पण जो दुष्काळ प्रवण एरिया नाही आहे, जो निश्चित पावसाचा प्रदेश आहे, यवतमाळ, वर्धा, नांदेड वरती नागपूर हे जिल्हे सातत्याने निश्चित पाऊस पडत असल्यामुळे नापिकीला सामोरे जातात. निश्चित पाऊस हे यांच्यासाठी शाप आहे, कारण पावसाळ्यात पाणी बसबस साठलेलं असतं, निचरा नसतो, जमीन काळी आहे. त्याच्यामुळे निश्चित पावसाच्या प्रदेशाच्या लोकांकडे आपल्याला वेगळं लक्ष द्यायला भाग आहे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, आता शेतीसाठी मातीमध्ये मातीची जी पोकळी आहे मातीची ती सगळ्यात महत्वाची आहे. मातीच्या पोकळीमध्ये 25% हवा आणि 25%
पाणी असणं गरजेचं आहे. ते आपण मेंटेन करत नाही, कारण आपण ठरलं का त्या दुष्काळाला घाबरतो आणि उताराला आडवं पेरतो. उताराला आडवं पेरल्यामुळे त्याच्या हवेत म्हणजे पोकळीतलं पाणी सगळं आपलं हवा निघून जाते, पाणी साठतं. त्याच्यामुळे सगळ्याच पिकांवरती बुरशी साचते. त्याच्यामुळे आता ज्यांच्या जमिनी भारी आहे, आता विशेषतः भारी जमिनी, चल पुढचं आता ही जी क्लेई सॉइल आहे, वरचा जो भाग ज्याच्यात क्ले 70% पर्यंत आहे किंवा त्याच्याही वरती आहे, ज्याला आपण भारी जमिनी म्हणतो, या भारी जमिनी नापीक आहेत. कारण या भारी जमिनीमध्ये हवेची पोकळीच नाही आहे, फक्त पाणी साठून राहतं, कारण पाण्याचा निचरा होत नाही. उत्तम जमीन कोणची? की ज्या जमिनीमध्ये 33% माती, 33% गाळ, धरणाचा नाही, हा जो गाळ आहे इरोजन, म्हणजे जमिनीचे धूप होऊन जो गाळ तयार जातो तो गाळ आणि रेती हे समप्रमाणात आवश्यक आहे. आता हळूहळू जसं आपण पुढे चाललो आहे, तसं जसं जमिनीतलं मातीचं प्रमाण वाढून राहिलं, त्याचं कारण पाऊस आहे, आपली ट्रॅक्टरनी नांगरटी आहे, या सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यासाठी आपल्याला विशेष करून सिंचनाच्या आधी जमिनीतनं पाण्याचा निचरा कसा करता येईल याची आधी व्यवस्था करावी लागेल. जोपर्यंत तुम्ही जमिनीतनं पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था करणार नाही, तोपर्यंत सातत्याने नापिकी होतच राहील. नेक्स्ट, आता झाड. मग झाडाची नैसर्गिक, ज्याला आपण नैसर्गिक शेती म्हणतो, किंवा कोणती शेती म्हणा, नैसर्गिक काही शेती नसते, रासायनिक शेती नसते आणि सेंद्रिय शेती नसते. झाडाचं मध्ये कसं असतं की त्या मुळाच्या आजूबाजूला सगळ्यात जास्त प्रेशर असतं, म्हणून मुळापासून पाणी शेंड्यापर्यंत जातं. आता इथे गडबड काय होते की इथे ज्या वेळेस आपण खतं टाकतो, सिंचनाचं पाणी देतो, तिथे इथला जो ऑस्मॅटिक प्रेशर वाढतं, ते ऑस्मॅटिक प्रेशर वाढल्यामुळे खालचं जे द्रावण आहे पौष्टिक द्रव्यांचं, हे शेंड्यापर्यंत जात नाही. शेंड्यापर्यंत न गेल्यामुळे त्या पिकांचं योग्य पोषण होत नाही. नेक्स्ट, आता हे ट्रान्सइन्स्पिरेशन म्हणजे बाष्पोर्जन. आता पानं ही जरी प्रकाश संश्लेषण करत असली तरी पानं ही झाडांची मूत्रपिंड आहेत, हे लक्षात घ्या. पानाचा स्टोमेटा, त्याचा रंध्र हे झाडाची मूत्रपिंड आहे, जे पाण्याची वाफ करून बाहेर हाकलून देतं. कारण झाड आपले काष्ट म्हणजे आपलं वजन वाढवण्यासाठी जी न्यूट्रिएंट्स त्या सोल्युशन सोबत वरती आलेली असतात, ते न्यूट्रिएंट्सची सोल्युशन स्वतःजवळ ठेवतं आणि पाणी हवेत सोडून देतं. त्याच्यामुळे झाडामुळे जमिनीतली पाण्याची लेवल वाढते असं नाही, उलट जितकी जास्त तुम्ही शेती कराल तितकी जमिनीतली पाण्याची लेवल कमी होईल, हे लक्षात घ्या. हे जलचक्राप्रमाणे. नेक्स्ट, आता बियाणे का उगवते? बियाणे उगवते कारण बियाण्याच्या आतमध्ये जो ओलावा असतो त्याची क्षारता जमिनीच्या क्षारतेपेक्षा जास्त असते, म्हणून ते पाणी आतमध्ये जातं. नेमकं इथे काय होतं आपल्याकडे की आपण सेंद्रिय किंवा रासायनिक खतं वापरतो, त्याच्यामुळे त्या बियाण्यात आतमध्ये पुरेसं पाणी जात नाही आणि बियाणे उगवायला वेळ लागतो. त्याच्यामुळे शेती जर आपल्याला करायची असेल तर पीएच पेक्षाही क्षारतेला खूप जास्त महत्व आहे. नेक्स्ट, आता हे जे अपसारी हायपरटोनिक हे जे द्रावण आहे, हे सगळ्यात आपल्यासाठी बियाणे उगवण्यासाठी महत्वाचं आहे. या द्रावणामध्ये बाहेरची क्षारता कमी असते, बियाण्याच्या आतली क्षारता जास्ती असते, म्हणून बियाण्याच्या आतमध्ये पोषक द्रव्य द्रावण आतमध्ये जातं आणि ते फुगतं. पण ह्याच्या उलट ज्यावेळेस आपण खतं वापरतो तर उलटी क्रिया होते. त्या बियाण्यातलं पाणी मॉइश्चर हे बाहेर येतं, त्याच्यामुळे मग आपण बोंब मारतो की बियाणं उगवलं नाही. नेक्स्ट, आता आपण ही सगळी न्यूट्रिएंट्स देतो, पण हे न्यूट्रिएंट्स देताना आपण कधीही त्या क्षारतेचा विचार करत नाही किंवा क्षारतेबद्दल आपल्याकडे अभ्यासच झालेला नाहीये. नेक्स्ट, आता क्षारता ही 0.5 डेसिसायमन पेक्षा कमी पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरा महत्वाचा जो घटक आहे याच्यातला तो चुनखडी. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात नापिकी फक्त चुनखडीमुळे होते, कारण आमच्या जिल्ह्यामध्ये 10 ते 25% पर्यंत चुनखडी आहे.
या चुनखडीमुळे जमिनीचे सामू वाढलेला आहे, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. नेक्स्ट. आता ज्यावेळेस आपण जमिनीतलं न्यूट्रिएंट अपटेक ज्यावेळेस झाडं न्यूट्रिएंट ग्रहण करतात त्यावेळेस एक तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यातलं लोह जे आहे, लोह हे क्षारतेला सगळ्यात जास्त संवेदनशील आहे. म्हणजे जमिनीचा सामू 7.5-6 पेक्षा अगदी थोडंसंही वाढला, 7ही झालं तरी लगेच लोहाची कमतरता दिसते. आणि विशेषतः लोहाची कमतरता आपल्याला सोयाबीन वरती दिसते. आणि आपण येलो मोझॅक आला अशा बोंबाबोंब करतो. त्याच्यामुळे जमिनीचा सामू हा ऍसिडिकच पाहिजे. त्याच्यामुळे कृपा करून त्याच्यासाठी तुम्हाला बेंटोनाइट गंधक नावाचं एक गंधक येतं, ते तुम्हाला वापरावंच लागेल. झाडांच्या मूळ क्षेत्रातला सामू हा 6.5च्या आसपासच ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट. आणि हे जसं लोहाची कमतरता दाखवली, ही अशी सोयाबीनची पानं पिवळी पडलेली शेंगा लागल्याबरोबर आपल्याला ताबडतोब दिसायला लागतात. नेक्स्ट. आता ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशन ही दुधारी तलवार आहे. ही तलवार आपल्या पोटात जाणारी आहे. म्हणून आधी मी लिहिलेलं आहे की आधी आपल्याला कोरडवाहू शेती शाश्वत करायची आहे. सिंचन शेतीसाठी सिंचन ही ॲन्सिलरी आहे, सहाय्यक आहे. सिंचन हा महत्वाचा घटकच नाही आहे. जोपर्यंत आपण खरीप हंगामातली कोरडवाहू शेती शाश्वत करणार नाही तोपर्यंत कृपा करून कोणीही कोरडवाहू पिकांना सिंचन करायला विचार करू नका. ह्या इथे ड्रीप केल्याबरोबर हे सगळे क्षार जमतात. नेक्स्ट. आता ज्यांच्या जमिनी भारी आहे त्यांना जर सिंचनाचं जर पाणी द्यायचं असेल तर 0.25 डेसिसायमन पेक्षा कमी क्षारतेचं पाणी लागतं. मग तुम्ही डिस्टिल वॉटर देणार आहे का? हा, म्हणून भारी जमिनी ज्यांच्या आहे, ज्याला आमच्या यवतमाळ जिल्ह्यात हत्तीचं मस्तक म्हणतात किंवा भारी जमीनवाले लोक खूप छाती फुगून चालतात, त्यांनी कृपा करून सिंचनाचा विचार कधीच करू नये, कारण त्यांच्या जमिनीतनं पाणी निचऱ्याचा विषयच नाही आहे. नेक्स्ट. आता हे बघा, उत्तम क्षारता, उत्तम प्रतीचे पाणी म्हणजे 0.25 पेक्षा कमी क्षारता. आता 0.25 ते 0.75 या क्षारतेचं पाणी कोणाला चालतं की ज्या जमिनीत वाळू आहे, रेताड आहे, हलकी आहे, त्या जमिनीसाठी हे सिंचनासाठी पाणी चालतं. आणि 2.25 पेक्षा जर जास्त क्षारता असेल तर कुठल्याही जमिनीसाठी हे पाणी चालत नाही. नेक्स्ट. आता जशी जशी त्याची क्षारता वाढत जाते तर प्रत्येक पाण्याबरोबर आपण जमिनीत क्षार आणून टाकतो. समजा 0.5 असेल तर एका पाण्याच्या पाण्याने एका हेक्टरमध्ये 192 किलो क्षार येतात. पण तीच जर क्षारता 2.5 असेल तर एका पाण्याच्या पाळीबरोबर 960 किलो क्षार आणतात. त्याच्यामुळे सगळ्यात आधी जर तुम्हाला सिंचनाकडे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या जमिनीत रेती किती आहे मोजा. जोपर्यंत तुम्ही रेती मोजणार नाही, रेतीचं पर्सेंटेज मोजणार नाही, गाळाचं पर्सेंटेज मोजणार नाही, तोपर्यंत सिंचनाचा विचार मनात आणूच नका. आता पावसाच्या पाण्याची क्षारता आणि सिंचनाच्या पाण्याची क्षारता ही जी 0.25 सांगितली आहे, पावसाच्या पाण्याची क्षारता त्याच्याही पेक्षा अर्धी असते. म्हणून एक शिरवा आल्याबरोबर रस्त्याच्या बाजूचे गवत उगवतं. ते गवत उगवतं कारण गवताच्या बियाच्या आतले क्षार ही खूप जास्त क्षार असतात. म्हणून थोडंसंही पाणी पडलं तर ते पाणी लगेच ते आत ओढून घेतं. पण आपण जे पिकं पेरतो त्याची क्षारता कमी असते, म्हणून ते हळूहळू पडतं आणि आपल्याला बियाणे उगवण्याला वेळ लागतो. नेक्स्ट. आता शेतकरी संघटना, पहिला 2 विषय संपला. आता शेतकरी संघटना ही मागणी करते आहे की बियाण्याच्या पोत्यावरती तुम्ही सॉल्ट इंडेक्स लिहा, म्हणजे मीठ निर्देशांक लिहा. आपण गेले 50 वर्ष अविचाराने, मी अविचाराने शब्द वापरतोय, पेरणी सोबत म्युरेट ऑफ पोटॅश वापरतोय. म्युरेट ऑफ पोटॅशचा सॉल्ट इंडेक्स 116% आहे, 116%. आता हे म्युरेट ऑफ पोटॅश पेरताना वापरल्यामुळे जे बियाणं उगवत असतं नाजूक अवस्थेत असतं, हे म्युरेट ऑफ पोटॅश त्याच्या सान्निध्यात आल्यानंतर बियाणाला उगवत देत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही गव्हर्नमेंटला सांगतोय की त्याच्यावरती तुम्ही सॉल्ट इंडेक्स लिहा
आणि खतं कोणची वापरायची, कोणत्या पिकासाठी कोणची खतं कशी वापरायची त्याचे मार्गदर्शक तत्वे जाहीर करा. हे जे कृषी विद्यापीठाचे 50 वर्षापासून डायऱ्या काढून राहिले किंवा पेरताना संपूर्ण पोटॅश देऊन टाका, आपण देऊन टाकतो, लंब होतो. त्याच्यामुळे आपल्याला हे सुद्धा पाहावं लागेल की आपण खत कोणचं द्यायचं, म्हणजे खताचा सॉइल इंडेक्स कदाचित ते खत आपल्याला भाग पडेल. आता आपल्या इथे भारतामध्ये पहिल्यांदा सल्फर कोटेड युरिया आला आणि त्याचं बॅग 40 किलोची आहे, आणि दुसरा जो युरिया आहे जो नीम कोटेड युरिया आहे त्याची बॅग 45 किलोची आहे. आता दोघांमध्ये फरक पहा. आपल्या इकडच्या जमिनीत ज्यावेळेस आपण हा नीम कोटेड युरिया टाकतो तर त्याचं जलीय अपघटन होतं, कारण आपला पीएच 7.5 पेक्षा जास्ती आहे. त्याचा नत्र होऊन हवेत उडून जातं, तो पिकांना मिळतच नाही. त्याच्यामुळे आता जो सल्फर कोटेड युरिया आलेला आहे त्याच्यामुळे जमिनीचा पीएचही कमी होईल, त्याचं लगेच विघटनही होणार नाही. म्हणून आता आम्ही खासदारांमार्फत हा प्रश्न विचारला आहे की यवतमाळ जिल्ह्यात प्रायोरिटीवरती युरिया गोल्ड कधी मिळणार आहे. आता आम्हाला आमच्या मातीच्या गुणवत्तेप्रमाणे खतं पाहिजे. आम्हाला तुम्ही काय सबसिड्या देता त्याप्रमाणे खतं नको. सबसिडी ही तुम्हाला एका ट्रॅप मध्ये फसवायचं आहे. म्हणून त्या 45 किलोची थैली तेवढ्याच रुपयाला घेऊन आपण कदाचित ती घ्यायला जाऊ. विशेष करून जे 1261, 052, 34 ही जी फवारणीची खतं येतात, या फवारणीची खतं ज्यावेळेस आपण 2%, 1% वापरतो त्याच्यामुळे आपल्याला फवारणी केल्यानंतर झाडाला फर्टिलायझर बर्न म्हणतात. झाडाची पानं, कोळी पानं, पात्या, फुलं जळलेली दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही याच्या पुढे कधीही नत्रयुक्त, पलाशयुक्त, स्फुरदयुक्त खतांची फवारणी करू नका. DAPची फवारणी करू नका. 1261 ची फवारणी करू नका. 052, 34 ची फवारणी करू नका. कारण ही सगळी मुख्य अन्नद्रव्य या झाडांची, ही झाडांना खूप जास्त प्रमाणात लागतात. ते फक्त त्यांना मुळाच्या वाटेत कशी देता येईल हा विचार करा. फवारणी जर करायची असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची करा, कारण सूक्ष्म अन्नद्रव्य व्हिटॅमिनच्या गोळीसारखे आहे. त्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीमुळे कदाचित तुम्हाला फायदा होऊ शकतो. नेक्स्ट, त्याच्यामुळे आता फर्टिलायझर इंडेक्स हा विषय घेणारच आहे आपण, आणि पहिले 2 विषय आम्ही सोडवलेच आहे आणि आता फर्टिलायझर इंडेक्सचाही विषय सोडवणार आहे, सॉल्ट इंडेक्सचा. त्याच्यानंतर एक अलीकडे नेक्स्ट आता आपल्या देशात हर्बिसाइड टॉलरंट पिकं का पाहिजे याचं मी नाही म्हणत, हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणते की वेगवेगळ्या पिकांसाठी, वेगवेगळ्या तणांसाठी वेगवेगळी तणनाशकं वापरणं हे खूप तांत्रिक दृष्ट्या कठीण काम आहे. म्हणून आम्हाला हर्बिसाइड टॉलरंट पिकं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण त्यांनी दिलेलं आहे की या देशातील शेतकरी, बहुतांश शेतकऱ्यांकडची जमीन कमी आहे, स्मॉल फार्मर्स आहे. त्याच्यामुळे आम्हाला हर्बिसाइड टॉलरंट पिकांची गरज आहे. पण दुर्दैवाचा भाग असा आहे की गेल्या 25 वर्षापासून देशात GM पिकं द्यायची की नाही द्यायची ही याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. ती 9 मार्च 2004 पासून आजही पेंडिंग आहे. आणि जोपर्यंत ती याचिका खारिज करत नाही, त्या याचिकेचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मी किंवा तुम्ही पंतप्रधान झाले या देशाचे तरीही GM पिकं आपल्याला मिळू शकत नाही. हे अगदी क्लिअर कट आहे. शेतकरी संघटनेने त्याच्यात हस्तक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. आता मला वाटतं 2020 साली हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी संघटनेला हाच प्रश्न विचारला होता की तुम्हाला इतक्या उशिरा अक्का आली. दुसरं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यात असे एक निदर्शन दिलं आहे 2021-22 मध्ये की निंदन, खुरपण ह्या बहुतांश स्त्रिया करतात. त्या स्त्रियांचा रोजगार कमी होणार नाही याकडे आमचं लक्ष राहील. पण आमचे सरकारी वकील हे कधीच सांगत नाही की बाबा रे इथे रोजगारच उत्पन्न होत नाही. जुलै महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये 31 दिवसापैकी 24 दिवस पाऊस पडतो. त्याच्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी आत्महत्या ह्या तण व्यवस्थापनातल्या अपयशाच्या आहे. हे कधीतरी वकिलांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात सांगावं. यवतमाळ जिल्ह्याचा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा रेन डेचा रेकॉर्ड ठेवावा त्यांच्या समोर. आणि तिसरा एक महत्वाचा गोष्ट सांगतो की आमच्या जिल्ह्याची लोकसंख्याच नाही आहे तण नियंत्रणासाठी.
जसं यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप पिकांची लागवड 10 लाख हेक्टरवरती केल्या जाते. आता जुलै महिन्यात जर आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल तर एकाच दिवशी ते तण नियंत्रण करावं लागतं, कारण 6-7 दिवस पाऊस नसतो. 1 हेक्टर तण नियंत्रण करायला 35 मजूर लागतात. मग 10 लाख हेक्टर जर नियंत्रण करायचं असेल तर 3.5 कोटी मजूर पाहिजे. 3.5 कोटी. आणि यवतमाळ जिल्ह्याची जर लोकसंख्या 31 लाख आहे. हे मुद्दे जोपर्यंत आपण सर्वोच्च न्यायालयात, हे खरे मुद्दे आहे, हे जोपर्यंत आपण मांडणार नाही की निंदन होत नाही का, तर लोकसंख्या नाही, मजूर टंचाई आहे ही अफवा आहे. मजूर टंचाई ही अफवा आहे. नेक्स्ट नेक्स्ट. आता विशेषतः आपण आंतरपीक घेतो. तूर आणि कापसाचं आंतरपीक घेतो. तूर आणि कापसाचं आंतरपीक अगदी उलट स्थिती आहे. कापसाला ज्यावेळेस आपण सिंचन करतो, तूर ही क्षारतेला संवेदनशील आहे. त्याच्यामुळे कापसाला सिंचन केलं तेच पाणी तुरीच्या मुळावर जातं आणि तुरीचा बार खचतो. त्याच्यामुळे ज्यांना कापूस सिंचन मध्ये घ्यायचा आहे, ज्या कापसाच्या बियाण्यावरती सिंचन लिहिलंय तिथे कृपा करून आंतरपीक तूर घेऊ नका. हा चार्ट पहा. जी पिकं एकमेकाला सहनशील आहेत तीच पिकं घ्या. जी संवेदनशील पिकं सिंचनाखाली घेऊ नका. हरभरा का होत नाही? हरभऱ्यावरती रोग काय येतो? कारण सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरलं जातं. जोपर्यंत आपण पाण्याच्या क्वालिटी बद्दल म्हणजे जागरूक होणार नाही, तोपर्यंत क्षार सहनशील पिकांची नापिकी वारंवार आपल्या मागे लागणार आहे. आभार. धन्यवाद. उत्पादन